अशा प्रकारची गोलंदाजी करतोय पप्पू ओव्हर द विकेट। पहिला चेंडू अतिशय कमी गतीचा हाफ ट्रॅकर चेंडू सरळ पाठवलाय, मला वाटतं सोनारीच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार। यस थँक यू डीजे। सध्या गीत भरपूर गाजते परंतु तेवढाच दर्जेदार फटका इथे प्रतीक सुरतेच्या माध्यमातून भरपूर वेट केला होता प्रतीकने। हा बॉल आल्यानंतर अनेक मोठा फटका दाखवलाय त्याने। दुसरा बॉल वेगवान चेंडू, आता मात्र वेगवान चेंडूसाठी तयारच होता। ज्याप्रमाणे कॅडिकच्या बॉलवर हल्ला करण्यासाठी सचिन रमेश तेंडुलकर तयार होते 2003च्या वर्ल्ड कप मध्ये बॅकफुटला जाऊन त्यांनी हुक लगवला होता आणि तो बॉल अजून देखील शोधला जातो, एवढा लांब षटकार पडला होता। आता मात्र तयार होता बॅट्समन प्रतीक सुरते आणि ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून एक मोठा षटकार। चेंज ऑफ पेस, गती कमी केली, बॉल फिरवला, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे लगातार 3 चेंडूवर 3 षटकार लगवलेत पप्पूच्या विरुद्ध बॅट्समन प्रतीक सुरतेने। टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन। यस अक्षरशः राडा करतोय मैदानामध्ये बॅट्समन प्रतीक सुरते। लगातार 3 बॉलवर 3 हल्ले, 18 धावा 3 चेंडू मध्ये इथे खर्च केल्यात पप्पूने। पाहू शकाल नाव मोठं आहे या खेळाडूचं, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी हे ट्रम्प कार्ड चालत नाहीये प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमचं, कारण या 3 बॉलवर रन आलेत 18। पुन्हा एकदा प्रतीक सुरते ऑन फायर। चौथा चेंडू फुलटोस, आणखीन एक मोठा लांबलचक फटका, लगातार 4 बॉलवर 4 षटकार। थँक्यू। मोजायला लावणारे हे षटकार, 4 लगातार षटकार आतापर्यंत लगवलेत। पाहूया 5वा चेंडू फेस करेल आणि 5व्या चेंडूवर देखील हवेत आहे आणि लगातार 5 चेंडूवर 5 षटकार, 30 धावा। डीजे थांबा 2 मिनिटं। ज्याप्रमाणे ब्रॉडच्या विरुद्ध युवराज सिंगने 2007 मध्ये लगातार 5 चेंडूवर 5 षटकार आणि 6वा षटकार मारून एक विक्रम केला। त्या अगोदर रवी शास्त्रीला तुम्ही पाहिलं होतं आणि तिलक राज हा गोलंदाज होता आणि यावेळेला 6व्या बॉलवर ओहो यावेळेला वेगवान चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दरम्यान ट्रॅव्हल होतोय, सिंगल मात्र मिळते आणि हे षटक